आजीबाईंच्या बटव्यातील उपयुक्त टिप्स. गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस लवकर कमजोर होतात. जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात. त्यामुळे चहाचे सेवन कमी करावे आणि त्याऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. कारण ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी लवकर थांबते. गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकते. दररोज अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. हरभरा डाळीच्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुवावा, चेहऱ्याचा रंग उजळेल. दुपारी ताक पिणे आरोग्यास चांगले मानले जाते. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात जर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका. चहामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी मिसळून चहा प्या. या 3 गोष्टींचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळतो. शरीरामध्ये झिंकची कमतरता असल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाच्या झिंकच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्याची लक्षणे देखील दिसू शकतात. जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो. माउथवॉशशिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही. अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि यष्टीमध तोंड स्वच्छ करणारे खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. हे हर्बल उपाय केवळ तुमचे दातच नाही तर तुमच्या हिरड्या देखील स्वच्छ करतात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी देखील खूप चांगले मानले जाते. लसूण तुमचे जेवण चविष्ट बनवण्यासोबतच अतिशय आरोग्यदायी आहे. लसूण ॲलियम कुटुंबातील सदस्य असून यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढवण्यात मदत होते. लसणात असलेले सल्फर शरीरात कोलेजन वाढीस मदत करते. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि तरुण ठेवायची असेल तर तुमच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करणे खूप आवश्यक आहे. जे लोक कच्चे म्हशीचे दूध पितात त्यांना कंबरदुखीची समस्या होत नाही. कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या आधी सेवनामुळे किडनी लवकर खराब होते. खजूर खाल्ल्याने पाठदुखी कमी होते, पण खजुराचा आहारात उन्हाळ्यात उपयोग कमी करावा. हळद आणि औषधी गुणधर्म परिपूर्ण असते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी आहे. तणाव आणि जळजळ यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी हळदी सर्वात प्रभावी मानली जाते. 1 चमचा मध मिसळून दूध प्यायल्याने वजन वाढते. ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री 1 ग्लास दुधात 2 चमचे मध मिसळून प्यावे, यामुळे वजन लवकर वाढेल. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. दोन्ही एकत्रित सेवन केल्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. ताक पिल्याने पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. हिवाळ्यात ताक प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते. दात स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी दिवसातून किमान 2दा ब्रश करणे आवश्यक आहे. आपण दिवसभर जे काही खातो त्याचा बराचसा भाग दातामध्ये राहतो. ते रात्रभर तोंडात राहू देणे अजिबात योग्य नाही. प्रत्येक वेळी चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच दात घासले पाहिजे. पण तुम्ही हे सर्व करत नसाल तर किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत. प्राचीन काळापासून लोक कडुनिंब किंवा बाभूळ टूथब्रशचे दात स्वच्छ करायचे. असे करण्यामागे मोठे कारण आहे. हे अँटीमायक्रोबियल आहेत आणि सगळ्यांवर त्याच्यातील अँटीबॅक्टेरियल घटक बाहेर पडतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कडुनिंब किंवा बाभूळ टूथब्रशने दात स्वच्छ करू शकता. काळी मिरी घसादुखीवर चांगले काम करते. रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नका किंवा बाहेर जाऊ नका. हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.